श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. आजचा दिवस हा सर्वांचा सुखदायी आरोग्यदायी जावो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. बघा, आज आपण आपल्या कुलदेवी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी, संरक्षण करणारी कुलदेवी आपली असते. बघा, आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद असणार त्या घरामध्ये कधीही कोणतंही संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य येत नाही. परंतु जर आपल्या कुळाच्या कुलदेवीचा कुळाचार म्हणजे आपल्याकडून जर झाला नाही, तर त्यामुळे आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कुलदेवीचा वरदहस्त हा राहत नाही. कुलदेवी ही आपल्या पाठीशी असणे अत्यंत गरजेचे असते. आपल्या घरामध्ये मुला-मुलींचे विवाह योग जुळून न येणे, घरामध्ये पितृदोष लागणे, त्याचबरोबर घराला सतत नजर दोष होत राहणे, घरामध्ये सतत भांडण, क्लेश, वाद होत राहणे, घरातील कुटुंबातील व्यक्तींचं एकमेकांबरोबर न पटणे, त्याचबरोबर भरपूर वेळा आजारपण आपल्या घरामध्ये खिळून राहणे आणि विशिष्ट अशी एकच व्यक्ती जी आहे ती सतत आजारी असणे, तर हे सर्व जे काही संकट आहेत, हे जे सर्व काही प्रॉब्लेम्स आहेत, हे आपण आपल्या कुलदेवीचा कुळाचार न केल्यामुळे आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला लागलेली असते. तर आपल्याला कुलदेवीचा मान सन्मान हा आपल्याला घरातूनच नक्कीच करायचाच असतो. परंतु जर आपल्या कुलदेवीचा आपल्याला मान ठिकाण माहीत असणार आहे, तर नक्कीच आपल्याला तिच्या क्षेत्री जाऊन, मुख्य गावाला जाऊन तिचा मान सन्मान अगदी दर वर्षाला म्हणजे वर्षावर्षी आपल्याला नक्कीच करायचा असतो. बघा, ज्याप्रमाणे घरातील म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आई वडील असतात, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाची, आपल्या घराण्याची आई म्हणजेच आपली कुलदेवी असते आणि आपल्या कुटुंबाचे, आपल्या घराण्याचे वडील म्हणजे आपले कुलदेव असतात. तर सगळ्यांनाच आपली कुलदेवी कोणती आहे हे सर्वांनाच माहीत असते. ज्या घरामध्ये कुलदेवीची नित्य नेमाने अगदी नामस्मरण केले जाते, तिची पूजा अर्चा केली जाते, त्या घरामध्ये कधीही दुःख, दारिद्र्य कधीही येत नाही. त्या घरात नेहमी सुख, शांती, ऐश्वर्य आणि बरकत ह्यांची प्राप्ती अधिकाधिक वाढत जाते. त्या घरामध्ये कधीच कोणतीही बाधा येत नाही, कुठलीही तांत्रिक क्रिया त्या घरावरती परिणाम करत नाही. त्याचप्रमाणे त्या घराला कोणत्याही प्रकारचा पितृदोष देखील लागत नाही. तर बघा, आपल्याला जर आपली कुलदेवी माहीत नसेल, तर आपण फक्त एक काम करायचे आहे. आपल्याला कोणत्याही मंगळवारी, आता कुलदेवीचा वार असतो तो मंगळवार आणि शुक्रवार, कोणत्याही देवींचा वार मंगळवार आणि शुक्रवार असतो. अगदी जर आपल्याला कुलदेवी आपली कोणती आहे ही ठाऊक नाही आहे, तर आपण 3.5 शक्तिपीठांपैकी कोणत्याही एका देवीला, भगवतीला आपली कुलदेवी स्वरूप मानायचे आहे आणि तिचे पूजन आपण नित्य नेमाने घरामध्ये करायचे आहे. आता आपल्याला जर आपल्या कुलदेवीची मंगळवारपासून म्हणजे सलग 11 मंगळवारी आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्यामुळे आपली जी मनोकामना आहे, आपली जी इच्छा आहे, ती भगवतीला आपल्याला बोलायची आहे पहिल्या मंगळवारीच आणि आपल्याला सलग 11 मंगळवार हे सेवा नक्कीच करायची आहे. तर आपल्याला पहिल्या मंगळवारी म्हणजे बघा, ज्यांच्या कुळाची देवी ही अंबाबाई म्हणजे तुळजापूरची भवानी आई आहे, तिचा वार आहे मंगळवार. त्याचप्रमाणे सप्तशृंगी वणीची आहे, तिचा वार आहे मंगळवार. असे जर ह्या कुलदेवी तुमच्या कुळाच्या असतील, तर तुम्ही नक्कीच मंगळवारपासून ही सेवा सुरू करायची आहे. आणि ज्यांच्या कुळाची देवी तुम्हाला माहीत नाही आहे, त्यांनी देखील मंगळवार किंवा शुक्रवारपासून ही सेवा सुरू करायची आहे. आणि जर ह्या 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची जर कुलदेवी दुसरी असेल, तर तुम्ही नक्कीच त्या कुलदेवीचा, तुमच्या कोणत्या कुलदेवीचा वार आहे त्या वारापासून नक्कीच आपण ही सेवा सुरू करायला घ्यायची आहे. पहिल्या मंगळवारी आपल्याला संकल्प करायचा आहे. बघा, आपण जी काही सेवा संकल्पयुक्त करत असतो, तेव्हा आपण त्या सेवेशी जोडले जातो. म्हणून पहिल्या मंगळवारी आपल्याला संकल्प करायचा आहे. अगदी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. छान आपल्याला आंघोळ वगैरे करून घ्यायची आहे. छान आपलं फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचे आहे आणि नंतर आपली देवपूजा जी नित्य नेमाने आपण करत असतो त्या प्रकारे करायची आहे. आता कुलदेवीचा टाक आणि फोटो हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच,
मग आपल्याला कुळदेवीची मूर्ती किंवा फोटो आपण एका तामणामध्ये घ्यायचे आहे, तिला पंचोपचारी आपण तिचे पूजन करायचे आहे। पहिल्यांदा आपण तिचं शुद्ध जलाने अभिषेक करायचे आहे, नंतर जर शक्य असेल तर पंचामृताने अभिषेक करा किंवा नसेल तर फक्त शुद्ध पाण्याने पाण्याने आपण फक्त अभिषेक घातला तरी देखील हरकत नाही। अभिषेक घालून झाल्यानंतर तिला छान स्वच्छ कोरडे कापडाने पुसून घ्यायचे आहे। तिला गंध, हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचे आहे आणि आपल्या देवघरामध्ये तिला विराजित करायचे आहे। आता हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुळदेवीला मोगऱ्याचे फूल म्हणजे मोगऱ्याचा गजरा आपण तिला अर्पण करायचा आहे आणि सलग 11 मंगळवार आपल्याला हा मोगऱ्याचा गजरा आपल्या देवीला अर्पण करायचा आहे। त्याचबरोबर शेवंतीची फुलं आपल्याला सलग 11 मंगळवार तिला दाखवायचे आहेत, अर्पण करायचे आहेत। त्याचबरोबर आपण आपली ही जी पंचोपचारी पूजा झाल्यानंतर आपण आपल्या देवीसाठी नैवेद्य दाखवायचा आहे, तो म्हणजे आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्हाला जर खीर करणे शक्य नसेल तर अगदी खडी साखराचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही इथे दाखवला तरी देखील हरकत नाही, परंतु जो पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या मंगळवारी आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत तोच नैवेद्य 11 मंगळवार आपल्याला दाखवायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला सलग 11 मंगळवार ही सेवा नक्कीच करायची आहे। आणि ही आपण नैवेद्य दाखवून झाल्यानंतर घरातील सर्व कुटुंबातील व्यक्तींनी हजर राहायचे आहे आणि आरती आपल्या कुळदेवीची करायची आहे। अगदी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आरती नित्य नेमाने झालीच पाहिजे। आरती करते वेळीच प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि नंतर आपल्या कुळाच्या देवीची आरती आपल्याला करायची आहे। आरती करून झाल्यानंतर आपल्याला 1 माळ जप करायचा आहे। आता इथे सर्वजण म्हणतात की 99 मंत्राचा जप करावा, परंतु 99 मंत्र हा प्रत्येकाच्या शरीराला झेपणारा आहे असा नाही, कारण 99 मंत्राची ऊर्जा ही अतिशय प्रचंड अशी असते। 99 मंत्राचा जप जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला नकारात्मक शक्ती खूप तुमच्याकडे प्रभावित होते, तुम्हाला ती खेचून घेत राहते, कारण त्या गोष्टीचा त्या जपाचा नकारात्मक शक्तीला खूप त्रास होत असतो आणि ते तुम्हाला खूप त्रास देत असतात। म्हणून जर तुम्ही नवशिक्या असतील तर नक्कीच 99 मंत्राचा जप तुम्हाला करायचा नाही। अगदीच जर तुम्ही जप करत आहात 99 मंत्राचा, अगदी लहानपणापासून जर जप करत आहात तर तुम्ही 99 मंत्राचा जप करण्यास हरकत नाही, अन्यथा तुम्ही 99 मंत्राचा जप करू नये। तुम्ही इथे जप करू शकता तो तुमच्या कुळदेवीच्या मंत्राचा, कुळदेवीचा बीज मंत्र असतो, तो बीज मंत्राचा जप करायचा आहे। किंवा तुम्हाला हा बीज मंत्र ठाऊक नसेल तर तुम्ही ओम दुम दुर्गाय नमः, ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप केला तरी देखील चालणार आहे। फक्त 1 माळी जप आपल्याला देवाच्या समोर, आपल्या कुळदेवीच्या समोर बसून करायचा आहे आणि आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे। संकल्प घेताना आपल्या उजव्या हातामध्ये पाणी, अक्षता, हळद, कुंकू, फूल ठेवायचे आहे। आपली जी काही इच्छा आहे ती आपल्याला भगवतीला, आपल्या कुळदेवीला सांगायची आहे आणि मी सलग 11 मंगळवार मी तुझी ही सेवा करणार आहे, माझी ही सेवा अखंडपणे तू पार पडून माझ्याकडून करून घे, असं आपण भगवतीला गारणं घालायचं आहे आणि आपला संकल्प सोडायचा आहे। त्याचबरोबर 1 माळ जप करून झाल्यानंतर सकाळी आणि 1 माळ संध्याकाळी आपल्याला नित्य नेमाने करायचीच आहे। बघा, तुमच्या ह्या 11 मंगळवारच्या सेवेमध्येच तुम्हाला काही ना काहीतरी दृष्टांत मिळतील। तुमची जी इच्छा आहे ती या 11 मंगळवाराच्या सेवेच्या दरम्यान नक्कीच पूर्ण करणार आहे। भगवती तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहे, परंतु ही सेवा करताना आपल्याला घरामध्ये मांसाहार करायचा नाही आहे, मांसाहार करणे वर्ज्य आहे। त्याचप्रमाणे जर पुरुष मंडळी ही सेवा करणार असेल तर पुरुष मंडळींनी देखील मद्यपान करू नये, तामसिक गोष्टींचे सेवन करू नये, त्याचप्रमाणे मांसाहार करू नये। त्याचबरोबर ह्या सेवेच्या दरम्यान आपण सर्वांशी, आपल्याशी जे मोठे आहेत त्यांचा आदर करायचा आहे, कोणाचाही अनादर करू नये। महिलांचा, स्त्रियांचा, मुख्यत्वे करून कुमारिकांचा आपल्याला मान करायचा आहे, त्यांचा अपमान आपल्याकडून होणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या कुळदेवीला
आरती करून झाल्यानंतर एक तांबूल म्हणजेच पानाचा विडा आपल्याला तिला अर्पण करायचा आहे आणि त्याच्यावरती 2 अखंड लवंग आणि 2 वेलची म्हणजे हिरव्या इलायची आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे त्या तांबूलवर आणि ते तांबूल आपल्याला आपल्या कुळदेवीला अर्पण करायचं आहे। बघा, ही सेवा तुम्ही जी मनापासून आणि श्रद्धेने करणार आहात तर नक्कीच भगवती तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे। तुमची कुळाची देवी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल। तुमच्या कुटुंबाच्या पाठी ती सदैव राहणार, उभी राहणार आहे। तुमच्या घरामध्ये जे काही पैशाचे प्रॉब्लेम्स असतील, जे काही अडीअडचणी असतील, सतत एकामागून एक कोणतंही संकट येत असेल तर ते देखील नष्ट होणार आहे। त्याचप्रमाणे घरातील मुलामुलींची लग्न जमतील, जे विवाह इच्छुक आहेत त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे वर वधू मिळणार आहेत। त्याचबरोबर घरामध्ये जर खूप वर्षाने पाळणा जरी हल्ला नसेल, म्हणजे खूप वर्ष झाले घरातील एका जोडप्याला लग्न झालेलं आहे परंतु खूप वर्ष होऊन देखील त्यांना संतती अजूनपर्यंत प्राप्त झालेली नाही, तर त्या जोडप्याला देखील ह्या कुळदेवीच्या सेवेमुळे तिथे देखील आपल्याला घरामध्ये पाळणा हलणार आहे, त्या जोडप्याला देखील संतती होणार आहे। म्हणून आपल्या कुळदेवीचा मान सन्मान करणे आपल्याला अत्यंत गरजेचे असते आणि ही आपण कुळाची जी कुळदेवी आहे तिचा मान सन्मान, तिची पूजा अर्चा घरातील फक्त महिलेने केला तरी देखील चालणार आहे, परंतु आरतीच्या वेळेस घरातील इतर सदस्यांनी देखील हजर असावे आणि आपल्या ह्या 11 मंगळवाराच्या सेवेच्या दरम्यान आपण आपले जे कुळदेवीचं क्षेत्र आहे, मूळ ठिकाण आहे, तिकडे सहकुटुंब सहपरिवार जायचं आहे। जाताना आपण घरातूनच तिचं पूर्ण मान सन्मान पूर्वक तिची साडी चोळीची ओटी सौभाग्य अलंकार सर्व काही घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्या भगवतीची आपल्या कुळाच्या देवीची ओटी आपल्याला भरायची आहे। नक्कीच ही सेवा तुम्ही प्रत्येकाने करा आणि आपल्या कुळदेवीला नक्की प्रसन्न करून घ्या। आपली कुळदेवी जर आपल्यावर प्रसन्न आहे तर आपल्या घरामध्ये कुठलीही बाधा येणार नाही, कुठलीही अडचण येणार नाही किंवा तुम्हाला इतर कुठल्याही देवतांकडे जाण्याची देखील गरज लागणार नाही। आपली कुळदेवी आपली पाठीशी भक्कम आहे तर आपल्याला कशाचीही चिंता काळजी करायची आवश्यकता नाही। आणि ज्यांना जर म्हणजे ज्या कुणाला आपली कुळदेवी माहीत नाही तर त्यांनी 3.5 शक्तिपीठांपैकी कोणत्याही भगवतीला आद्य मातेला आपली कुळदेवी मानायचे आहे आणि तिची पूजा अर्चा करायचे आहे आणि दररोज म्हणजे 41 दिवस तरी किमान ओम दुम दुर्गाय नमः ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचं जप 1 माळी रोज करायचा आहे। नक्कीच ह्या 41 दिवसांच्या सेवेमध्ये तुम्हाला कुठून ना कुठून तरी तुमच्या कुळदेवी विषयी बातमी तुम्हाला नक्कीच कळेल किंवा स्वतः तुमची कुळदेवी तुम्हाला नक्कीच दृष्टांत देईल, स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत देईल किंवा कोणाच्या तरी मुखाद्वारे तुम्हाला तुमच्या कुळदेवीचे नाव उलगडून जाईल। नक्कीच ही सेवा करा आणि आपल्या कुळदेवीला आपल्या कुटुंबावरती आपल्यावरती प्रसन्न करून घ्या। श्री स्वामी समर्थ। जय महाकाली सर्वांना। तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारांकडे आणि तुम्हाला जर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेलच तर प्लीज कमेंटमध्ये तुमच्या कुळदेवीचं नाव लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय महाकाली।